मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का? निसर्गाला उलटवून टाकणारा एक प्रयोग असाही असू शकतो. होय, चीनने असा एक प्रयोग केला ज्याने वाळवंटच हिरवंगार केले. चीनमधील कुबुकी नावाचा ज्वालामुखी परिसरातील जंगल आणि सुपीक जमीन गिळून टाकत होता. दरवर्षी तब्बल 5 लाख एकर सुपीक जमीन वाऱ्याने, राखेने नष्ट होत होती. सगळीकडे राखेचे ढग, कोरडं पडलेलं मातीचं समुद्र आणि जीवन संपत चाललेलं. 1950 ते 60च्या दशकात चीनने अनेक प्रयत्न केले. वाळू रोखण्यासाठी प्रकल्पही उभारले, झाडं लावली, पण काही उपयोग झाला नाही. राखेचं वादळ थांबवणं अशक्यच वाटत होतं. पण या अपयशातूनच जन्म झाला एका वेगळ्या विचाराचा. स्थानिक व्यापारी वांग वेनबियाओ पुढे आले. त्यांनी स्वतःच्या पैशातून वाळवंटात अशी झाडं लावायला सुरुवात केली जी पाण्याशिवायही जगू शकतात. ही झाडं जमिनीखाली 300 फूट मुळे वाळवून पाणी शोधतात आणि सुरुवातीला लोकांनी त्यांची थट्टा केली, पण वांग यांच्या मनात काहीतरी मोठं चालू होतं. त्यानंतर या कहाणीचा हिरो आला, ससे. होय, लाखो सशांना या वाळवंटात सोडलं गेलं. ते झाडांची पानं खात होते, पण त्यामुळं झाडांच्या फांद्या आणखी मजबूत होत गेल्या. हळूहळू झाडं वाढली, हिरवाई पसरली आणि वाळवंटाने नवजीवन मिळवलं. काही वर्षातच ज्वालामुखीचा परिसर हिरवा झाला. लोक शेती करू लागले, नवीन घरं उभी राहिली, पक्ष्यांचे थवे परतले, प्रत्येक घर छोटं शेत बनलं आणि लोकांचं उत्पन्न 7-8 लाख रुपयांपर्यंत पोहोचलं. एकीकाळी जिथे पक्षीही दिसत नव्हते, तिथे आता जीवन फुललं. आज जगभरातील संशोधक या परिवर्तनाला इकॉनॉमिक रिव्होल्यूशन म्हणतात. एक कल्पना, एक प्रयत्न आणि लाखो लोकांचं भविष्य उज्ज्वल झालं. हीच खरी प्रेरणा आहे, निसर्गावर विश्वास ठेवण्याची. मित्रांनो, ही कहाणी कशी वाटली तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच अजून रोचक आणि प्रेरणादायी गोष्टींसाठी लाईक करा, शेअर करा आणि KRS मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.